नमस्कार. आपण पाहत आहात तुळजा एक्सप्रेस. तुळजा एक्सप्रेसमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. केमवाडी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार, कामांच्या चौकशीची ग्रामपंचायत सदस्याची गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी. अंडरग्राऊंड ड्रेनेज निकृष्ट दर्जाचे, आरओ वॉटर प्लांटच्या निधीचा गैरवापर आणि दूषित पाणी पुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात. तुळजापूर तालुक्यातील केमवाडी ग्रामपंचायतीमध्ये चाललेल्या कामांमध्ये मोठा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार होत असल्याचा खळबळजनक आरोप ग्रामपंचायत सदस्य केशव अशोक पाटील यांनी केला आहे. आणि या प्रकरणी त्यांनी थेट तुळजापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली आहे. अर्जातील प्रमुख मुद्दे आणि गंभीर आरोप: निकृष्ट दर्जाची कामे, 15व्या वित्त आयोगाअंतर्गत ग्रामपंचायतीत सुरू असलेली कामे, विशेषतः अंडरग्राऊंड ड्रेनेजचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीचे करण्यात आलेले आहे. आणि या संदर्भात सरपंच आणि ग्रामसेवकांकडे माहिती आणि कागदपत्रांची मागणी केली असता ते टाळाटाळ करून उत्तरे देत आहेत. आरओ वॉटर प्लांटच्या उत्पन्नाचा गैरव्यापार: गावातील आरओ वॉटर प्लांटचे योग्य नियोजन न करता त्यातून मिळणारे ग्रामपंचायतीचे उत्पन्न अधिकृत खात्यावर जमा न करता परस्पर वैयक्तिक कामासाठी वापरून निधीचा गैरव्यवहार केला जातो आहे. आरोग्याशी खेळ: थेट तळ्यातील अशुद्ध पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मिळालेल्या ब्लिचिंग पावडरचा वापर न करता ग्रामस्थांना थेट तळ्यातील अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो आहे. त्यामुळे संपूर्ण गावाच्या आणि नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. बिल न काढण्याची आणि आंदोलनाची चेतावणी: या सर्व प्रकारांची तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी. या सर्व तक्रारींचे निरसन होईपर्यंत ग्रामपंचायतीचे कोणतेही बिल मंजूर करून काढू नये. प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास पंचायत समिती कार्यालय तुळजापूर समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. केशव पाटील, तक्रारदार तथा ग्रामपंचायत सदस्य केमवाडी. प्रशासनाने या गंभीर तक्रारीची दखल घेऊन कारवाई तात्काळ करावी अशी मागणी आता केमवाडीतील ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा तुळजाई एक्सप्रेस.